धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कापूस, सोयाबीन आणि तेलबिया उत्पादकांच्या बळकटीकरणासाठीच्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा संशय। योजनेशी संबंधित काही कागदपत्रांच्या अवलोकनानंतर घोटाळा करण्याचं नियोजन काही अधिकाऱ्यांच्या मनात अनेक महिन्यांपासून तयार होतं असा संशय। खरेदी बंद केल्याने अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन पडून सरकारने खरेदी केंद्राची मुदत वाढवून पुन्हा सोयाबीन खरेदी सुरू करावी, अन्यथा कृषी मंत्र्यांच्या घरावर सोयाबीन ओतणार, किसान सभेच्या अजित नवले यांचा इशारा। बीडच्या नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा। सोयाबीन उत्पादक विक्रीसाठी दिवस रात्र सोयाबीन केंद्राबाहेर ठाण मांडून। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज रायगडमध्ये अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कोकणातील प्रगतशील शेतकऱ्यांशी ते संवाद साधतील। नाशिकमधील नाफेड आणि जिल्ह्यातील फेडरेशनकडून सुमारे 1589 मेट्रिक टन कांदा 35 रुपये प्रति किलो दराने खरेदी आणि तो बाजारात चढ्या दराने विकून नाशिक नाफेडला 5.5 कोटी रुपयांचा गंडा। राज्यातील सहकार कायद्यात अनेक बदल करण्याची गरज, सहकार मंत्र्यांनी पुढाकार घेऊन ते करावेत, राधाकृष्ण विखे पाटलांची मागणी। चंद्रपूरमधील आनंदवन मित्र मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस, रुग्णांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ, अनुदान 2200 वरून 6000 करण्याची फडणवीसांची घोषणा, कॉर्पस फंडमध्ये 10 कोटी देण्याची देखील घोषणा। नवीन उद्योगांसाठी पुढील काळात विदर्भात MIDC कडून 10,000 एकर जमीन भूसंपादित केली जाणार, उदय सामंत यांची माहिती। मंत्री जयकुमार रावल यांचा आज नंदुरबार दौरा, रावल यांच्या हस्ते भाजप सदस्य नोंदणी सुरू होणार, तसंच भाजपच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार। आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन समितीची बैठक। या बैठकीत गोसीखुर्द प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या अधिग्रहणाचा मुद्दा निकाली निघण्याची शक्यता। बनावट औषधं तयार करणाऱ्या कंपन्या तात्काळ सील करा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या सूचना। शेतकऱ्यांबाबत तडजोड करणार नाही, कोकाटेंचं वक्तव्य। संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरी सुरू असलेली आयकर विभागाची कारवाई 5 दिवसांनी संपली, अधिकारी गेल्यानंतर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिरीष महाराज मोरेंच्या कुटुंबियांना 32 लाखांची आर्थिक मदत। आर्थिक तणावातून शिरीष महाराजांनी आत्महत्या केली होती। शिरीष मोरे महाराज हे तुकाराम महाराजांचे 11वे वंशज। नितेश राणेंकडून शिरीष महाराजांच्या कुटुंबियांचं सांत्वन, आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली होती। धुळ्यातील आंबेगाव परिसरात गांजाच्या शेतीवर कारवाई, जवळपास 3 एकरवर गांजाची लागवड करण्यात आली होती। नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये तांदूळ व्यापाऱ्याच्या दुकानावर तेलंगणा पोलिसांची धाड, मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ जप्त, तेलंगणातून धर्माबादमध्ये तस्करी करून तांदूळ आणला जात होता। अहिल्यानगरमधील श्रीगोंद्यातील पेडगावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव। एनर्जी ड्रिंकचे लहान मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम पाहता हा ठराव। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये इन्स्टाग्राम स्टोरीमुळे वाद, 17 वर्षीय तरुणाची हत्या। बुलढाण्यातील चिखली मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 2 तरुणांना एसटीची धडक, अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी। धाराशिवच्या चिलवडी गावात तोडणीला आलेली द्राक्षबाग जमीनदोस्त, शेतकऱ्यांचं 30 ते 35 लाख रुपयांचं नुकसान, सोसाट्याचा वारा सुटल्याने तोडणीला आलेल्या बागेचं नुकसान। अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या कालवाडीत शंकरपटाचं आयोजन, नंदिकेश्वर ग्रुपच्या वतीनं माजी नगरसेवक मंगेश चिखलेंकडून शंकरपटाचा कार्यक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।